हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या प्रत्येकाच्या घरातील सर्वात प्रसन्न जागा, सर्वात प्रसन्न कोपरा म्हणजे देवघर. हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की आपली देवपूजा किंवा जी काही उपासना असेल ती आपण कोणालाही दाखवायचं नाही. पण यामागे नक्की कारण काय आहे की आपली देवपूजा आपण चुकूनही कोणाला दाखवायची नाही. आपण बऱ्याच जणांकडे असं ऐकतो की सोशल मीडियावरती आपण जेव्हा फोटो टाकतो, व्हिडिओ टाकतो, तेव्हा आपल्या घरातली लोकं आपल्याला सांगतात की सगळं कर, तू सगळे फोटो टाक, पण आपल्या देवपूजेचं काही कुठे फोटो व्हिडिओ टाकू नको. तर त्यामागे नक्की कारण काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवाचं, कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. आपली कुलस्वामिनी आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण प्रत्येकजण दररोज सकाळी संध्याकाळी देवपूजा करतो. प्रत्येक घरातील सदस्य देवपूजा करतात किंवा जे आपले देवघरातील टाक असतात त्यांना अंघोळ घालण्याचं काम आपल्या घरातील जी कोणी ज्येष्ठ व्यक्ती असते, कर्ती व्यक्ती असते ती करत असते. पण देवपूजा नक्की का कोणाला दाखवायची नाही? आपलं हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं किंवा आध्यात्मिक नियम जे आहेत ते असं सांगतात की आपली देवपूजा किंवा उपासना किंवा मंत्रजाप असेल ते अत्यंत गुप्त आपण ठेवले पाहिजे. आपली पूजा आपण कोणालाही दाखवायची नाही. बऱ्याचदा असं होतं की सध्या ट्रेंड आहे फोटोचं, व्हिडिओचं, ते सोशल मीडियावरती पोस्ट केले जातात. मग बरेच जण फक्त दिखाव्यापुरतं किंवा मोठेपणा मिरवण्यासाठी देवपूजा करत असतात. पण हे असं नसलं पाहिजे. आपण जी काही देवपूजा करतो, उपासना करतो, मंत्रजाप करतो ते मनापासून केलं पाहिजे. दिखावासाठी किंवा मोठेपणा मिरवण्यासाठी या असल्या गोष्टी आपण करायच्या नाही. दिखाव्यासाठी किंवा मोठेपणा मिरवण्यासाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल तर त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार नाही. समजा तुम्ही मनापासून देवपूजा करताय आणि तरी त्याचं तुम्ही दिखावा करताय, म्हणजे सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकताय, पोस्ट करताय. पण देवपूजा करताना तुमच्या मनात जर भाव असेल, पूर्ण श्रद्धेने तुम्ही देवपूजा केली तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल. देवपूजा किंवा आपली जी काही उपासना आहे ती कोणालाही आपण दाखवली नाही पाहिजे, गुप्त ठेवले पाहिजे, हे तितकंच खरं आहे. पण तुम्ही जर मनापासून करताय, तुम्हाला जर मीपणा मिरवायचा नसेल तरी तुम्ही सोशल मीडियावरती फोटो व्हिडिओ टाकताय किंवा कोणासमोर देवपूजा करतायत, कोणाला सांगताय की मी अशी अशी देवपूजा करतो, तर हरकत नाही. पण फक्त दिखाव्यासाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल तर मग त्याला अर्थ नाही. अशा देवपूजेचं फळ देखील आपल्याला मिळणार नाही. प्रत्येकाची देवपूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आपली उपासना असेल, काही मंत्रजप असेल, देवाची काही सेवा तुम्ही करत असाल किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल किंवा नवनाथ महाराजांची सेवा करत असाल किंवा इतर कोणत्या देवाची तुम्ही आराधना करत असाल तर ती सेवा पूर्णपणे गुप्त असली पाहिजे. ज्या व्यक्तींना देवावर विश्वास नाही, म्हणजे जे लोक नास्तिक आहेत, जे लोक पूजेची थट्टा करतात, त्यांनी तर आपली देवपूजा दाखवूच नये. बऱ्याच लोकांना अहंकार असतो की मी खूप पूजा करतो, खूप वेळ मी जप करतो, तर असा अहंकार ते मनात ठेवतात आणि इतरांना आपले ती साधना दाखवत बसतात. मग अशा देवपूजेचं देखील आपल्याला फळ मिळत नाही. पूर्वीपासून असं म्हटलं जातं की आपली जी देवपूजा आहे ती इतरांना आपण दाखवायची नसते, गुप्त ठेवायची असते. ते यासाठी म्हटलं जायचं की देवपूजा म्हणजे काय, की आपण देवांसाठी जे काही करतो पूर्ण आपल्याला झोकून आत्मीयतेने पूर्ण आपण समर्पित करून देवांसाठी जे काही करतो त्याला आपण देवपूजा म्हणतो. काही जण फक्त दिखाव्यासाठी देवपूजा करतात. मी खूप छान देवपूजा करते, मी किती जास्त वेळ देवपूजा करतो किंवा करते, असा अहंकार आपल्या मनामध्ये जेव्हा तयार होतो तर तेव्हा त्या देवपूजेचं कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही. यापेक्षा वेगळं तर कारण असणार नाही की देवपूजा आपण गुप्त ठेवायची. पण तुम्ही जर पूर्ण स्वतःला समर्पित करून जर देवपूजा करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार. दिखाव्यासाठी केल्या गेलेल्या देवपूजेचं फळ आपल्याला मात्र मिळणार नाही. आपण पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने, पूर्ण स्वतःला समर्पित करून प्रामाणिकपणाने जर देवपूजा करत असाल तर आपलं बघून इतर जण देखील शिकतात. पण आपण मनामध्ये कुठलाही अहंकार मात्र त्यावेळेस ठेवायचं नाही की मीच खूप छान देवपूजा करतो किंवा करते. आपलं बघून जर इतर शिकत असतील
तर त्यांचं पुण्य देखील आपल्याला मिळणार आहे. खूप जास्त वेळ आपण बसलो देवासमोर, म्हणजे आपण खूप जास्त वेळ देवपूजा करतोय, मग आपण पूर्ण प्रॉपर देवपूजा करतो असं त्याचा अर्थ होत नाही. देवपूजेचे देखील काही नियम आहेत. जेव्हा तुम्ही देवपूजा करण्यासाठी बसणार आहात देवघराजवळ देवांसमोर, तर बसण्यासाठी आपलं आसन असणं कंपल्सरी आहे. आपण आसन घेऊनच देवपूजा करण्यासाठी बसायचं आहे. अंघोळ न करता किंवा मग आपले जे कपडे आहेत ते आपण मळके चोळके पारसे कपडे घालणं किंवा मग मासिक पाळी असताना देवपूजा करणं, सूतक काळामध्ये देवपूजा करणं, हे सगळं चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही देवपूजा करण्यासाठी बसणार आहात, जेव्हा महिला देवपूजा करण्यासाठी बसणार असेल, तर मासिक पाळीमध्ये आपण चुकूनही देवपूजा करायची नाही. आपल्याला सूतक असेल, विटाळ असेल, अशा वेळेस देखील आपण देवपूजा करायची नाही. देवांसमोर दिवा लावायचा नसतो. जेव्हा पुरुष मंडळी देवपूजा करण्यासाठी बसणार असाल किंवा महिला मुलं कोणी देवपूजा करण्यासाठी बसणार असाल, तर आंघोळ न करता चुकूनही देवपूजा करण्यासाठी बसायचं नाही. शुद्ध आंघोळ करायची आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतरच आसन घेऊन देवपूजा करण्यासाठी आपण बसायचं असतं. देवपूजा करताना घड्याळाकडे लक्ष द्यायचं नसतं. तुम्ही कमी वेळ करा, जास्त वेळ करा देवपूजा, पण जी काही तुम्ही देवपूजा करणार असाल, उपासना करणार असाल, ती पूर्ण स्वतःला समर्पित करून द्यायचं आहे आणि मगच करायची आहे. तुमचं लक्ष वेगळीकडे आहे आणि तुम्ही देवपूजा करतायत, याला काही अर्थ नाही. सध्याचं धावपळीचं युग आहे. प्रत्येकजण काही ना काहीतरी बिझी असतं. कोणी जॉब करतं, कोणी व्यवसाय करतं, कोणाचं शाळा असते, कॉलेज असते. तर मग देवपूजा करण्यासाठी तुम्ही मोजकाच वेळ देऊ शकता. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ जर देवपूजा करणं जमणार नसेल, तर एक फिक्स करा. एकतर सकाळीच देवपूजा करा किंवा संध्याकाळीच देवपूजा करा. पण सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस मात्र आपल्याला देवांजवळ दिवा लावायचा आहे. बाकीची उपासना तुम्ही एकच वेळी केली तरीही चालेल. थोडक्यात जर सांगायचं ठरलं देवपूजेबद्दल, तर देवपूजा म्हणजे काय असते, तर आपण देवपूजेच्या माध्यमातून एक प्रकारे देवांशी संवाद साधत असतो. देवपूजेमुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं, घरामध्ये कलह होत नाहीत, कुटुंब आनंदाने नांदतं, त्याचबरोबर देवी लक्ष्मीची देखील कृपा आपल्यावरती बनून राहते. मग देवपूजेच्या माध्यमातून आपण ईश्वराशी संवाद साधण्याची आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपल्याला कुठलाही दिखावा करण्याची गरज नाही. देवपूजा म्हणजे दिखाव्याची गोष्टच नाही, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही दररोज देवपूजा करता का? त्याचबरोबर देवपूजा कोणालाही दाखवायची की नाही दाखवायची, याबद्दल तुमचं मत काय आहे, मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली जी दररोजची देवपूजा आहे ती कोणालाही दाखवू नये, तर त्याचं कारण काय आहे ते जाणून घेतलं. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या शेजारी एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे दररोज येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.